शहरे आणि गावांमधील जैवविघटनशील घनकचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी एव्हिक ग्रीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडतर्फे विकसित अत्याधुनिक सेंद्रिय कचरा प्रक्रिया प्रकल्पाचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलं. पेटंट प्राप्त मायक्रोब्स आणि ACCMA तंत्रज्ञानावर आधारित देशातील हा पहिलाच प्रकल्प 24 ते 36 तासात कचऱ्याचं उच्च गुणवत्तेच्या सेंद्रिय खतात रूपांतर करतो. यामुळे कचऱ्याच्या प्रमाणात 85 ते 90% घट होते. या प्रकल्पाचं उद्घाटन खासदार मेधा कुलकर्णी, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. सध्या पाषाण तलावातील जलपर्णीवर या यंत्राद्वारे प्रक्रिया करून दररोज 70 किलो खत निर्माण केलं जात आहे. या तंत्रज्ञानामुळे वाहतूक खर्च आणि कार्बन उत्सर्जन कमी होऊन मातीची सुपीकता वाढणार आहे. शहरात कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी असे विकेंद्रित कचरा प्रकल्प उभारणं गरजेचं असल्याचं मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. हे तंत्रज्ञान स्वच्छ भारत अभियानात महत्त्वाचं पाऊल ठरेल. प्रायव्हेट लिमिटेड यांनी ही नवीन टेक्नॉलॉजी आणलेली आहे. आपण बघतच असाल की कचऱ्यापासून सेंद्रिय खत हे बनवलं जातं, खूप साऱ्या ठिकाणी बनवलं जातं. पण ह्यांच्या ज्या टेक्नॉलॉजी आत्ता त्यांनी जी इंट्रोड्यूस केली त्याच्यामुळे खताची क्वालिटी पण खूप बेटर आहे असा त्यांनी आता सांगितलेलं आहे. पाषाणला त्यांचा प्रकल्प चालू आहे. निश्चितपणे पुणे शहरासाठी जर ही टेक्नॉलॉजी आपल्याला प्रभावी असेल तर आपण पुणे शहरासाठी डिसेंट्रलाइज प्रोजेक्टसाठी नक्की जीविकेची टेक्नॉलॉजी वापरू आणि तशी महानगरपालिकेला आपण प्रस्ताव निश्चितपणे देऊ. महानगरपालिकेमध्ये पण आपण त्यांचं एक प्रेझेंटेशन पुढच्या येणाऱ्या काळामध्ये ठेवू. कारण पुणे शहराचा कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जर अशी कुठली कंपनी पुढे येत असेल तर निश्चितपणे आमच्याकडनं त्याच्यामध्ये एकच बायोडिग्रेडेबल सॉलिड वेस्ट म्हणजे जैव विघटनशील जो मॅटर आहे, ही गोष्ट किती लवकरात लवकर विघटन होऊ शकते याच्याबद्दलचा हा शोध आहे. आज रोजी जगामध्ये ज्या काही पद्धती उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये जैव विघटनशील पदार्थ हे सगळे लँडफिल किंवा डम्पिंग ग्राउंडवर सोडले जायचे, टाकले जायचे आणि तिथे सदरचे जैव विघटनशील पदार्थ विघटन होण्याकरता 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागायचा. तर 3 ते 4 महिन्याच्या कालावधीमध्ये मग त्याच्यामध्ये फ्लाईज तयार व्हायचे, मॉस्किटोज तयार व्हायचे, अनारोग्यकारक परिस्थिती निर्माण व्हायची. याच्यामुळे या सगळ्यातनं प्रेरणा घेऊन 2007 सालापासून मी या सगळ्या प्रकल्पावर सुरुवात केली काम करायला. त्याला माझ्या पत्नीने योग्य ती साथ दिली आणि आम्ही सगळ्यात महत्त्वाचं काय झालं होतं त्याच्यामागे प्रेरणा आम्हाला थोडंसं एक वेगळ्या ॲक्सिडेंटमधून मिळाली आणि त्याच्यानंतर मग आम्ही शोध करायला लागलो की जर सर्व प्रकारचे ह्युमन बॉडीज म्हणा किंवा प्राणी हे जर सगळं 24 तासामध्ये किंवा 36 तासामध्ये अन्न पचवू शकतात तर याचाच अर्थ काय की या जगामध्ये ईश्वराने कुठेतरी ही सिस्टीम निर्माण केलेली आहे की जी हे सगळं विघटन 24 ते 36 तासात करते. मग ती काय सिस्टीम आहे याच्याकरता आम्ही बायोलॉजीची काही पुस्तकं लहानपण म्हणजे 7वी पासूनची वाचली, अभ्यास केला आणि माझ्या पत्नीने जवळजवळ 1.5 कोटी मायक्रोब्स चा स्टडी करून काही मायक्रोबचं कॉन्सर्शियम तयार केलं. जे कॉन्सर्शियम आज रोजी प्रयोगशाळेमध्ये सिद्ध झालं की अनएरोबिक कंडिशनमध्ये म्हणजे जिथे ऑक्सिजनचा संपर्क नाही त्या कंडिशनमध्ये 24 तासामध्ये जैव विघटनशील पदार्थ याचं विघटन पूर्ण करते. या जैव विघटनशील पदार्थ कशा प्रकारचे असतात तर कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि लिपिड हे मेन जैव विघटनशील पदार्थ असतात. त्याचे जे फॉर्म्युलाज आहेत ते सगळे जे बनलेले आहेत किंवा जेवढे म्हणून या जगामध्ये ऑर्गॅनिक मॅटर आहे ती सगळी बनलेली असते CHONPS म्हणजे सगळ्यात पहिला मॉलिक्युल असतो C6H12O6 आणि त्याच्यापासून मॉलिक्युल्स तयार होतात आणि त्याचे जे कॉम्प्लिकेटेड चेन्स असतात म्हणजे पहिलं असतं कार्बोहायड्रेट, त्याचे कॉम्प्लिकेटेड चेन म्हणजे प्रोटीन आणि त्याचे कॉम्प्लिकेटेड चेन म्हणजे लिपिड आणि हे सगळं डिसइंटिग्रेट आम्ही करतो. आज रोजी बाजारातली सगळी मशीन काय करतात हे सगळं जाळतात किंवा त्याला हीट देतात आणि आम्ही काय करतो तर आमचे मायक्रोब्स त्याच्यावर ॲक्ट होऊन 2 व्यक्तींचा एकमेकातला गुंतलेला जो हात आहे जसं आपण आल्हादपणे तो सोडवतो, गाठ सोडवतो तसे ते दोन्ही गोष्टी वेगळ्या करतात आणि ह्या सगळ्या गोष्टी 24 तासामध्ये करून या जर गोष्टी आपण निसर्गाला परत केल्या तर त्या झाडांच्या मुळापाशी किंवा खताच्या रूपाने जर आपण मातीमध्ये मिसळल्या गेल्या तर त्याचा फायदा काय होतो की मातीमध्ये असणारे सॉईल मायक्रोब्स त्या गोष्टी इझिली डायजेस्ट करू शकतात कारण ते त्यांचं अन्न असतं. जसं आपलं अन्न भाकरी पोळी आणि काहीतरी भाज्या आणि हे आहे तर तसंच त्या मायक्रोबचं अन्न ते ऑर्गॅनिक मॅटर हे अन्न आहे. ते ऑर्गॅनिक मॅटर घेतल्याच्या नंतर ते मायक्रोब्स जे एन्झाईम सिक्रेट करतात तेच फक्त जगामध्ये
वनस्पती ॲब्सॉर्ब करू शकतात. आमचं असं टॅगलाईन आहे की टर्निंग वेस्ट इनटू एन्व्हायरमेंटल हेल्थ अँड वेल्थ. सो आमचा असा प्रयत्न आहे की वेस्टकडे बघण्याकडचा दृष्टिकोन सगळ्यांचा बदलावा. वेस्ट इज नॉट जस्ट आपण जे काही टाकतो किंवा जे डिस्पोज ऑफ करायचं आहे, पण इट इज अ रिसोर्स. त्या रिसोर्सला हाऊ कॅन वी यूज दॅट रिसोर्स टू इम्प्रूव्ह द हेल्थ ऑफ द एन्व्हायरमेंट. पहिलं म्हणजे जसं सर आता म्हटलं की सॉईलची हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी, आणि टर्न इट इन टू वेल्थ म्हणजे ऑर्गॅनिक मॅन्युअर जे त्याच्यातून क्रिएट होतं त्याने जे शेतकऱ्यांना फायदा होईल, टेरेस गार्डनला फायदा होईल ते. सो टर्निंग एन्व्हायरमेंटल वेस्ट इनटू हेल्थ अँड वेल्थ हे आमचं टार्गेट.